प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम् यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम् ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति तजन् देहम् स याति परमां गतिम् अनन्यचेता सततम् यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः संसिद्धिं परमां गताः। या अध्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तर अनेक श्लोकांमध्ये याती शब्द आला. याती, प्रयाती म्हणजे तो जातो, देह ठेवल्यानंतर जातो. कुठे जातो, कसा जातो याबद्दलच प्रश्न होता अर्जुनाचा. म्हणून भगवंतांनी सारखं सांगितलंय की स्मरण करता करता देह सोडतो. अनुस्मरण नियम त्यांनी आधीच पहिल्या श्लोकात सांगितला. म्हणजे हा विषय जेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली की यम यम वापी स्मरण भाव, ज्या ज्या वृत्तीचा तुम्ही विचार कराल, ज्या ज्या विषयाचा, त्याप्रमाणे गती होईल. आता इथे म्हणतात की जो योगी आहे किंवा उपासक आहे म्हणे त्याची ऊर्ध्वगती होते. कारण की तो ध्यान करता करता देह सोडतो. ओंकाराचं जप करत आहे, मनाला एकाग्र केलेलं आहे, प्राणांना मूर्धामध्ये स्थित केलेलं आहे आणि त्यांनी हे आयुष्यभर केलंय. म्हणून शेवटच्या क्षणी सुद्धा त्याला हे सहजरित्या करता आलं. त्याची जगण्याची म्हणजे काय म्हणतात पद्धत, शैली म्हणतो हिंदीमध्ये, मराठी शब्द नाही, शैली आहे. तर साधकाची शैली, साधक रूपात तो जीवन जगत आहे. नुसतं एक सामान्य माणूस किंवा इंजिनियर, डॉक्टर
किंवा सामान्य पती एवढंच नाहीये, स्वतःमध्ये जी वृत्ती आहे त्याची अहम वृत्ती, ती काय? अहम साधक. तर साधक म्हणजे जो साधना करतो. तर त्यांनी असं केलं आहे आणि मग एकाक्षर ब्रह्माचं जप करत आहे. ओम ओम. संन्यासी लोकांसाठी विशेष सांगितलंय की त्यांनी 10,000 वेळा रोज जप केला पाहिजे ओमचा. ओम प्रणव, प्रणव उपासना. तर इथे तेच वर्णन आहे. एकीकडे ओंकाराचा जप सुरू आहे, दुसरीकडे त्याचा जो अर्थ आहे त्या अर्थामध्ये त्यांनी मनाला स्थिर केलं आहे. एक असतो ध्वन्यात्मक प्रभाव आणि एक आहे अर्थात्मक प्रभाव. ओंकाराचा नुसता नाद आहे त्याचा एक प्रभाव आहे, वातावरणामध्ये असतो की नाही. आणि दुसरा आहे अर्थ समजून मग त्याचा जर आपण जप केला तर त्याचा जास्त प्रभाव. आता मी श्रीराम जयराम जय जयराम म्हणत आहे आणि रामाचं चिंतन करता करता जर जप करत आहे म्हणजे रामाला समोर ठेवून, तर चित्तावर त्याचा परिणाम वेगळा होईल की नाही. तसं देवाने सांगितलं की तुम्ही फक्त माझं नाव स्मरण केलं तरी त्याचा लाभ होईल. भाव कुभाव अनक आलसहू रामायणामध्ये म्हणतो. नाम जपत मंगल दिसित असो. म्हणजे तुमचं लक्ष असो वा नसो, तुम्ही नीट जागृत अवस्थेमध्ये असाल किंवा थोडी झोप येत असेल तरी जर तुम्ही जप केला तरी मंगल असं म्हटलं. भाव कुभाव, भाव नसेल, भक्ती नसेल आणि तुम्ही जर जप केला तर त्याचा सुद्धा परिणाम होतो. तर मग जर नीट व्यवस्थित जर केलं तर म्हणून इथे म्हणतात की माम अनुस्मरण. ओंकाराचा अर्थ मी आहे. तर भगवंताची मूर्ती किंवा भगवंताचा विग्रह किंवा भगवंताचं जे चरित्र आहे ते तो लक्षात ठेवून जप करत आहे. आणि मग काय होतं? परमाम गतिम सयांती याती. परमगतीची त्याला प्राप्ती होते. आणि म्हणे ही स्थिती सामान्य माणसाची नाहीये. तस्याहम सुलभ. कोणासाठी सुलभ आहे? अनन्यचेता. जो अनन्य भक्त आहे. अनन्य म्हणजे न अन्य विषयी चेत. अन्य आश्रयाचा ज्यांनी त्याग केलाय, अन्य इच्छाचा त्याग केलाय, अन्य आसक्तीचा त्याग केलेला आहे. सगळं देवाशिवाय काहीच नाही. सिंगल पॉइंटेड जीवन आहे त्याचं. गती, मती, रती, तृप्ती, स्मृती सगळे एका ठिकाणी. अनन्यता फार मोठा शब्द आहे. अनन्य भक्त आपण म्हणतो. प्रल्हादाचं वर्णन पाहिलं तर अनन्य भक्त आहे. उठता बसता चालता फिरता सतत त्याला असं वाटत आहे की मी देवाच्या आलिंगनामध्ये आहे. सतत देवानी मला मिठीवर ठेवलं आहे किंवा मांडीवर मी त्याच्या आहे. म्हणजे एकही क्षण त्याच्यापासून माझा वियोग नाहीये. याला तिथे म्हटलेलं आहे नित्ययुक्त. ना नित्ययुक्त. जसं आपण युक्त असतो पण दुसऱ्या गोष्टींशी युक्त असतो. मोबाईल युक्त, व्हॉट्सअप युक्त, इंटरनेट युक्त. नेट जरा डिस्टर्ब झालं की मन डिस्टर्ब होतं. वेगवेगळ्या लोकांची आसक्ती वेगवेगळ्या ठिकाणी आहे, त्याच्याशी ते जुळलेले असतात. पण आता इथे असं म्हटलेलं आहे जसं माशाला जर पाण्यामधून काढलं तर कसा तो तडफडेल, त्याप्रमाणे सुखी मीन जेही नीर अगाधा जिमी हरी शरणन एकौ बाधा. खूप सुंदर वर्णन आहे रामायणात.
म्हणजे जसा माशा पाण्यामध्ये सुखी असतो, त्याला काही काळजी नाही, आणि जिथे अगाध पाणी आहे, भरपूर पाणी आहे, त्यामुळे त्याचप्रमाणे हरिशरण म्हणजे पाण्याप्रमाणे, आणि त्याचं मन म्हणजे माशाप्रमाणे. असं तो त्याच्यामध्येच रमण करतो, रममाण होतो. विनय पत्रिकेमध्ये तुलसीदासजी म्हणतात की आपलं मन कसं आहे, तर म्हणे विषयवारी मन मीन भिन्न नाही, होत कबहू पल एक. आपलं मन विषयवारी, वारी म्हणजे पाणी, विषय रूपी पाण्यामध्ये एक फिरत असतं. म्हणून त्यांनी ते फार छान भगवंताला प्रार्थना केली. म्हणे तुम्ही काय करा, मला त्या पाण्यामधून काढा. जसं ते लोक मासे मारतात ना, तर ते एक दोरी घेतात, एक ते काटा असतो, गळ फासा, ते टाकतात. म्हणे त्याप्रमाणे देवाला सांगितलं ते तुम्ही करा. तुमचं प्रेमच जणू काही गळ आहे, मला तुमचं प्रेम द्या, तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होईल, आणि मी जसंच खायला जाईल तुम्ही मला या विषय रूपी पाण्यामधून काढून घ्या. असं वर्णन आहे. एक भजन आहे, हरी तुम बहुत अनुग्रह, कृपा डोरी बंसी पद अंकुश. कृपारूपी डोरी म्हणजे ती दोरी, आणि तिचे गळ आहे ते काय, तुमचे चरण, आणि तिथे प्रेम. जसं माशा तिकडे जातो तसंच माझं मन, म्हणजे तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करा की माझं मन विषयाला सोडून तुमच्याकडे जाईल, आणि जसंच मी तुमच्याकडे जाईन तुम्ही बाहेर काढा. फार काव्यात्मक आहे, पोएट्रिक. तर अर्थ काय आहे की जिथे आपली आसक्ती तिथे आपण युक्त आहोत, तर इथे अनन्य चेता, अशा साधकाला सुलभ, त्याला काही कठीण होत नाही. मरणाच्या वेळेस सुद्धा तो भगवंताशीच युक्त असतो. आणि याचा परिणाम काय होतो. अच्छा, आणि इथे 2-3 शब्द काल आपण पाहिले, नित्यशः सततम आहे ना, हे 2 शब्द. अनन्य चेता, इथे गुरुदेवांनी खूप छान लिहिलेलं आहे, थोडं कटाक्ष केलेलं आहे इतर धर्म. म्हणे आमचा धर्म वीकली धर्म नाहीये, साप्ताहिक. फक्त एक दिवस प्रार्थना करायची असं नाही. आणि ते फार म्हणतात दररोज दिवसभर असं म्हटलेलं आहे. आणि ते म्हणतात प्रार्थना म्हणजे वारंवार मारण्याचा जंतुनाशक फव्वारा नव्हे, किंवा देवघराला स्नानगृह समजणे योग्य नव्हे, की जेथे जाताना अस्वच्छ असे जावयाचे आणि परतताना स्वच्छ होऊन यायचे. 35व्या पानावर आहे मधल्या ह्याच्या. येथे श्रीकृष्ण आपल्या अधिकारवाणीने सर्व सामर्थ्यानिशी व जोरदार सावधानतेने आग्रहपूर्वक सांगत आहे की साधकाने दिव्य चैतन्य तत्वाची जाणीव नेहमी व सातत्याने ठेवली पाहिजे, दिवसभर व दररोज. तर आता इथे एवढं का सांगतात, की एवढं सांगितलं तर आपण एवढं करतो आहे ना. एवढंच सांगितलं, 10 मिनिटं केलं तरी चालेल. आता 10 मिनिटाचं आपण 1 मिनिटच करतो. तर याप्रमाणे इथे सांगितलं. अच्छा, आता परिणाम याचा काय होईल जर कोणी अशी खूप साधना केली. म्हणून इथे पुढे म्हणतात की संवादाच्या या परिस्थितीत असताना अर्जुनासारख्या जगातील कोणत्याही व्यवहारी माणसाला हे सर्व ऐकल्यावर त्यातून आपल्याला काय लाभ होणार आहे अशी जोरदार शंका येणे शक्य आहे. पुढच्या पानावर आहे पहिल्या. लाभ काय होईल मला, परिणाम काय. तर आता त्याचं उत्तर इथे 15व्या श्लोकात दिलं की माम उपेत्य. उपेत्य म्हणजे प्राप्य, मला प्राप्त करून
पुनर्जन्म न आपणवंती, मग त्याचा पुनर्जन्म होत नाही. आणि पुनर्जन्मामध्ये काय प्रॉब्लेम आहे? पुनर्जन्मामध्ये समस्या काय? सगळ्या दुःखांची सुरुवात जन्मापासून असते ना. जन्म आहे तर म्हणून ते पुढे लिहिले आहे. तर जन्म एव दुःखम. म्हणून 13व्या अध्यायात म्हणतात जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. जर आपल्याला वैराग्य मिळवायचं असेल, प्राप्त करायचं असेल, तर प्रत्येक स्टेजवर दुःख आहे हे जरा विचार करा. याच्या जन्मामध्ये किती दुःख आहे, गर्भवास दुःख आहे, जन्म झाल्यावर दुःख आहे, त्या बाळाला काही कळत नाही, तो म्हणजे अगदी हेल्पलेस असतो, काहीच तो करू शकत नाही. किडे चावत आहे, भूक लागत आहे, पोट दुखत आहे, सांगू शकत नाही. मग थोडा मोठा होता झाला की मग शाळेमध्ये जायचं, महादुःख. आता मी व्हॉट्सअपवर पाहत होतो, कोणी देवाला सांगितलं लहानपण देगा देवा, आहे ना, तुकाराम महाराज. तर देवाने विचारलं की तू तयार आहे का परत बीज गणित विज्ञान सगळं सोडवायला? तर तो म्हणतो नाही नाही, आता जे चाललंय ते बरं आहे. परत ते अभ्यास आणि परीक्षा आणि मुक्त झालं त्याच्यापासून. तर लहानपण तसं तर बरं वाटतं, पण लहानपणाचे आपले प्रॉब्लेम आहे. अशी कोणतीच अवस्था नाहीये ज्याच्यामध्ये समस्या नाही. तरुण झाल्यावर मग त्याच्या समस्या वेगळ्या, जॉबच्या समस्या, लग्नाच्या समस्या. तरुणपणी त्याला वाटतं की मला सगळं, मी सर्वज्ञ आहे. अशी काही समजत असते. युवा अवस्थेचा एक नशा असतो, यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता. तर अर्थ काय? जन्म झाला की दुःखाची सुरुवात. म्हणून ते म्हणतात की सर्व दुःखाची आणि अपूर्णतेची सुरुवात ठरते जन्म. नाही तर लोक म्हणतात, घाईघाईने लोक म्हणतात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही जन्माने, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही परत शरीर मिळालं. अरे या शरीरामध्ये एवढे कष्ट आहेत ते तुम्ही पाहत नाही का? नाही म्हणे इट इज अ पार्ट ऑफ गेम. पण एक अशी स्थिती असू शकते की जिथे तुमच्याकडे शरीर नाही आहे, आणखी तुम्ही आनंदात आहात, भगवंताशी एकरूप आहात. तर मग ती स्थिती का मिळू नये? पुनर्जन्म न प्राप्त. अच्छा, पुनर्जन्म म्हणजे काय? तर म्हणजे या जगामध्ये परत यायचं. आणि हे जग कसं आहे? दुःखालयम अशाश्वतम. दुःखाचं आलय आहे. आलय म्हणजे घर आहे. आणि ते शंकराचार्य म्हणतात दुःख म्हणजे कोणचे दुःख, किती दुःख? एक शब्दामध्ये सगळे दुःख आहे. काय शब्द दिला त्यांनी? आध्यात्मिका दीनाम. कळलं का? आध्यात्मिक आदी दुःख कोणचे? आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक. झालं. आध्यात्मिक म्हणजे आपल्या शरीरामधून, मनामधून दुःख जे उत्पन्न होतात. स्ट्रेस आहे, ताण तणाव, टेन्शन, हे काय सगळे आध्यात्मिक दुःख. शरीराचे दुःख इतके आजारपण आहे, मोठे मोठे सगळे हॉस्पिटल त्याच्यामुळेच चालू आहे. एक दाताचा अभ्यास करा, आयुष्यभर तुम्हाला पैसा मिळेल. 32 दात आहे. शरीराचा एक भाग आहे, त्याच्यावर पूर्ण आयुष्यभर लोक पैसा कमवतात. डोळे आहे की नाही? आणि आता आणखी स्पेशलायझेशन. स्पेशलायझेशन म्हणजे यू नो मोर अँड मोर अबाउट लेस अँड लेस.
का, यू नो मोर अँड मोर अबाउट लेस अँड लेस. जास्तीत जास्त तुम्ही जाणता छोट्या छोट्या छोट्या, आहे की नाही, कमी 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 होतं. म्हणजे मी गुडघ्याचा काय डॉक्टर आहे, स्पेशल आहे. तर आता एक गेला, त्याच्या उजव्या गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम होता. म्हणजे नाही, मी फक्त माझं स्पेशलायझेशन. आता एवढं झालं. तर आपल्याला जर रोग नसते तर डॉक्टरांचं जीवन चालू नसतं. त्यांचं पोट पाण्याची सोय, भगवंताला सगळ्यांची काळजी आहे ना. तर गंमत आहे. दुःखालयम, जर सगळे निरोगी असते तर मग ते जॉबलेस झाले असते. पण हे कधीच शक्य होणार नाही. तर आध्यात्मिक दुःख, मग आधी भौतिक, हो समाज पूर्ण दुःखाने भरलेलं. कोणालाही तुम्ही विचारा कसं काय चालू आहे जीवन, ठीक आहे परंतु किंतु, थोड्या वेळानंतर ते खरी आपली स्थिती सांग. वर तर ठीकच आहे. हाऊ आर यू, आय एम व्हेरी वेल. अँड हाऊ आर यू, आय एम इन द वेल. वेल म्हणजे त्यामुळे तुझं सगळं ठीक चालू आहे, मी ते या संसार विहिरीमध्ये पडलेलो आहे. संसार खूप त्याला म्हणतात. जगी सर्व सुखी असा कोण आहे, तेच ते म्हणलेलं आहे. आणि मग आधी दैविक दुःख, एक तर सामाजिक दुःख आहे, शैक्षणिक, समाजातून दुःख, समस्या. तर जगाला नावच देऊन दिलं दुःखालय. आणि तिसरं इथं काय दिलंय, अशाश्वत. तुम्ही काहीही मिळवा इथे, ते टिकणारं नाही. जे काही आपण मिळवलं ते टिकून ठेवण्यासाठी भरपूर प्रयत्न करावा लागतो. यश कीर्ती मिळवलेली आहे ती टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही ढिल्ल नाही सोडू शकत. मोठे मोठे खेळाडू थोडंसं त्यांचं परफॉर्मन्स झालं की त्यांना टीममधून काढतात. फक्त एक शतक लावल्याने काही नाही होत किंवा एक मॅच जिंकल्याने काही नाही होत. सातत्याने त्यांना ते प्रयत्न करून, मेहनत करून टिकवावं लागतं. म्हणजे शाश्वत इथे काहीच नाही आहे. एकदा झालं की आता निश्चिंत मी राहीन असं काही नाही. अशाश्वतम म्हणून त्या उपदेश सारामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, कृतिमहो दधौ पतन कारणम फलम अशाश्वतम गती निरोध. अशाश्वतम. आता राजकारणामध्ये पहा, सतत त्यांना आपलं टिकवावं लागतं. थोडं झालं की जनताचा मूड बदलला, म्हणजे 5 वर्ष करायचे आणि मग परत निवडणूक आलं की परत लोकांचं मन आता काय होईल काय. तर अशी काहीतरी योजना आणावी लागते. हो, डोकं लावावं लागतं की कशामुळे परत. नॉट इझी. अच्छा, लोकांची काय स्मृती फार कमजोर, सगळं विसरून जातात. इतकं केलं इतकं केलं. आता पहा ना, राम मंदिराचं एवढं मोठं झालं तर अशाश्वतम. कठोपनिषदाने म्हटलेलं आहे, श्वो भावा श्वः अभाव. उद्या राहील की नाही माहित नाही. तर असं नेहमीच त्यात तलवार टांगलेली काय म्हणतात, टांगती तलवार असं आहे. तर म्हणून बेटर आहे की अशा वस्तूसाठी प्रयत्न करावा जी शाश्वत आहे. एक संस्कृत श्लोक आहे, ये ध्रुवाणी परित्यज्य अध्रुवम परिसेवते. ध्रुवाणी तस्य नश्यन्ति अध्रुवम नष्टमेव च. दोन गोष्टी आहेत, अध्रुव आणखी ध्रुव. त्यामुळे ये ध्रुवम परित्यज्य, जी शाश्वत वस्तू आहे त्याचा त्याग करून जे अध्रुवम परिसेवते.
अध्रुव वस्तूचं काय करतात, सेवन करतात, म्हणजे त्याला ध्येय बनवतात. अध्रुव म्हणजे जे स्थिर नाहीये. तो होतं काय, ध्रुवम नश्यते, ध्रुवाकडे तर काही प्रयत्न केलेलाच नाही तर ते तर मिळालंच नाही. आणि अध्रुवम नष्टमेवच, आणि जे अध्रुव आहे ते तर नष्ट होणारच नाही, म्हणजे हाती काहीच येणार नाही. म्हणून प्रयत्न असायला पाहिजे की जी नित्य शाश्वत वस्तू त्याच्याशी प्रेम, त्याच्यासाठी समर्पण जर आपण केलं तर न आपनवंती पुनर्जन्म, मग त्याला ते पुनर्जन्माची प्राप्ती. म्हणे कोणी आहे का असा जो अशी स्थिती प्राप्त करतो, तर म्हणे आहे महात्मान. महात्मा लोक याला प्राप्त करतात. आणि महात्मा म्हणजे काय, तर म्हणे यतय यती. महात्मा म्हणजे महान आत्मा यस्य, ज्याचं अंतःकरण खूप मोठं आहे, व्यापक आहे, निर्मळ आहे, त्याला म्हणतात महात्मा. महात्मा म्हणजे नुसतं काय जटाधारी नाही. आता कुंभमेळा सुरू झाला तिकडे पहा प्रयागराज, महात्मेच महात्मे आहे, अनोखे महात्मा, वेगवेगळे, विचित्र आहे. काल एखादं पाहिलं, पंचाग्नी तापत आहे, कठीण आहे, चारीकडे अग्नी आणि मध्ये बस, असे आहे, खूप आहे. तर महात्मा म्हणजे फक्त बाह्य दृष्टीने कष्ट सहन करणं नाही, तर ज्यांनी चिंतन केलंय, भगवंताशी प्रेम केलंय. बाहेर तुम्ही कसे राहा, पण अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे. तर ते लक्षण खरं लक्षण आहे. तर असे महात्मा जे अनन्य चेता सततम, जे आधी लिहिली त्याची त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे, म्हणे असे महात्मा लोक प्राप्त करतात काय, संसिद्धिम परमाम गताः. संसिद्धिम परमाम गताः, गता म्हणजे प्राप्ता, त्यांना परमसिद्धीची प्राप्ती होते. अच्छा, आता इथे परमसिद्धीचा अर्थ काय होईल, हा जे आता जे वर्णन केलं तर पुनर्जन्मापासून मुक्ती, परिच्छिन्नतेपासून मुक्ती. परिच्छिन्नता म्हणजे मर्यादित, सीमित जी आपल्याला उपलब्धी मिळते, जी एका स्थळामध्ये एका काळामध्ये जी न टिकणारी आहे, अशी सिद्धी नाही आहे, म्हणजे अशी प्राप्ती नाही, जी नित्य राहणारी आहे. याच्या उलट शाश्वतम, दुःखालयम नाही सुखालयम, त्याला तिथे सिद्धी म्हटलेलं आहे. सिद्धी शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळा आहे. अंतःकरण शुद्धी याला सुद्धा सिद्धी म्हटलेलं आहे. आहार शुद्ध सत्व शुद्धी असं म्हणतात. आहार जर तुम्ही शुद्ध केला तर तुमचं मन शुद्ध होईल, तर ही सुद्धा एक सिद्धी आहे. सिद्धी म्हणजे काय, तर म्हणजे चित्तशुद्धी. दुसरं सामान्य व्यवहारात सिद्धी म्हणजे जे मी ध्येय समोर ठेवलंय त्याची प्राप्ती. प्रयोजन माझं सिद्ध झालं म्हणजे काय, प्रयोजन मला प्राप्त झालं, जे मला मिळवायचं होतं ते मिळालं म्हणजे सिद्ध झालं, है ना. तर पण असा प्रयोग होतो. आणि इथे सिद्धी म्हणजे जी वस्तू सिद्ध आहे, एकच वस्तू सिद्ध आहे, तो म्हणजे परमात्मा. हे पहा, इतर जेवढ्या सिद्धी आहे ना त्यांना प्रयत्नाने मेहनतीने सिद्ध करावं लागतं. आता अणिमा लगिमा गरिमा या ज्या सिद्धी आहे, साधना करून सिद्ध करावं. पण परमात्मा कसा आहे, म्हणजे सिद्ध आहे, त्याला कशाचीच गरज नाही, त्याच्याद्वारे आम्ही सिद्ध करू. देव आहे, तर्काने सिद्ध करू, करण्याची गरज नाही आहे. कळतंय का. तर जी सिद्ध वस्तू आहे तिची प्राप्ती संसिद्धी. आणि शंकराचार्य इथे स्पष्ट लिहितात, संसिद्धी म्हणजे मोक्ष आख्यम, त्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे सिद्ध वस्तूमध्ये स्थित होणे.
आत्मचैतन्यामध्ये स्थित होऊन जाणे त्याला मोक्ष म्हणतात. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. मोक्ष म्हणजे काय तर म्हणे मुक्तीर हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. अन्यथा रूपम हित्वा स्वरूपेण व्यवस्थिती. आत्म्याशिवाय जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जी तादात्म्य किंवा आसक्ती आहे त्याचा नाश होणंच मुक्ती आहे आणि स्वरूपामध्ये स्थित होणं. आज आपली काय स्थिती आहे, अनात्म्यामध्ये तादात्म्य आहे, तर हित्वा नाही आहे, म्हणजे त्याचा त्याग करून झालेला नाही. अनात्मामध्ये मिथ्याबुद्धी आणि आत्म्यामध्ये सत्यबुद्धी जी नेहमी टिकून राहते की मीच आत्मतत्व आहे, देह नाही, म्हणजे तो काय झाला, जीवनमुक्त झाला. तर असा जो साधक आहे तो सिद्ध झाला, त्याला तिथे महात्मा म्हटलंय, आधी त्याला नित्ययुक्त म्हटलेलं आहे, योगी म्हटलेलं आहे, वेगवेगळे शब्द आहे. अच्छा, तर हे तर झाली महात्माची स्थिती. आता जे इतर लोक आहेत, आता थोडे खालचे लोक ज्यांना आत्मज्ञान झालेलं नाही, लक्षात घ्या, पण ते साधक आहे, तर ते कुठे जातात, त्यांची गती होते कुठे, त्यामुळे ब्रह्मलोकामध्ये. पण मुक्ती होत नाही, ब्रह्मलोकामध्ये जाऊन परत येतात. किंवा कोणत्याही तुम्ही लोकामध्ये जा, लोक म्हणजे काय, जग काय, लोकच म्हणत येतात. तर सगळे लोक कसे आहे, पुनरावृत्ती आहे, पण थोडे थोडे हायर हायर आहे, वर 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 आहे, पण शेवटी आपल्याला येत नाही. जसं हॉटेलमध्ये तुम्ही गेला तर वेगवेगळ्या खोल्या आहेत. हां, आणि त्याच्यावर सुद्धा कोणी 2000 रुपयाची, कोणी 5000ची, कोणी 10,000ची, कोणी 1 लाखाची. पण 1 लाखाची खोली जरी तुम्ही घेतली तरी ते म्हणतात चेकआउट टाइम 10 वाजता आहे. असं नाही की 1 लाख रुपये दिले म्हणून आता तुम्ही जन्मभर राहू शकता. तर हे ब्रह्मलोक हायेस्ट 5 स्टार पेक्षाही वर. पण एकदा गुरुदेवांना कोणी विचारलं की तुम्ही आमच्या गावात याल का प्रवचनासाठी, म्हणे हो येऊ. पण म्हणे आमच्या इथे आता हॉटेल, कारण त्यावेळेस तर काही आश्रम वगैरे नव्हते, तर म्हणे आमच्या इथे 2 स्टार 3 स्टार आहे, तिथे तुम्ही राहू शकाल का. गुरुदेव म्हणे नाही नाही, मी मल्टी स्टार मध्ये राहणार. आता मल्टी स्टार म्हणजे काय, उघड आकाशात. म्हणजे मी झाडाखाली सुद्धा राहू शकतो असं. मल्टी स्टार झालं ते, सगळे वर स्टार असतात. तर अर्थ असा आहे की हे वेगवेगळे लोक म्हणजे आपल्या मनाच्या पातळीप्रमाणे वरवरचे स्वर्ग लोक आहे बघा, पितर लोक, देवलोक, वेगवेगळे लोक आहे, इंद्रलोक, भूर्भुवः स्वः महाजना तप, असे लोक. तर इथे पुढे म्हणतात की जे लोक मुक्त होत नाही ते याच हे जे लोक आहे याच्यापैकी एखाद्या लोकांमध्ये जातात. अच्छा, जीवन अगदीच खालच्याच पातळीचं आहे तर मग खाली सुद्धा आहे. अतल वितल सुतल तलातल रसातल पाताळ, याला एक शब्द असा येतात नरकलोक किंवा अधमलोक. तर इथे सांगायचा उद्देश असा आहे की कुठेही तुम्ही जा, शेवटी ते काल परिच्छिन्न आहे. काल परिच्छिन्न म्हणजे काळाच्या द्वारे मर्यादित. तिथून तुम्हाला परत पडावं लागेल, खाली यावं लागेल. म्हणून पहा, शंकराचार्य म्हणतात किम पुनः त्वत्तः अन्यत् प्राप्तः पुनः आवर्तन्ते. आत्ता ज्यांचं वर्णन त्यांच्यापेक्षा वेगळे, आत्ता ज्या पुढं 15व्या श्लोकामध्ये वर्णन केलं त्यापेक्षा वेगळे. ते काय होतात, पुनर्जन्म त्यांचा होतो मनुष्य लोकामध्ये किंवा कोणत्याही लोकामध्ये. तर पहा, ब्रह्मभुवना लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन
तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते आ ब्रह्मभुवनात् लोकात् मामुपेत्य तु कौन्तेय। एका ओळीमध्ये वर्णन आहे पुनरावर्ती लोक कोणता आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये अपुनरावर्ती। त्यामुळे आ ब्रह्मलोका, आ ब्रह्मलोका म्हणजे काय? हा, आ शब्दाचा अर्थ असतो पर्यंत। आ सेतु हिमाचल किंवा आबाल वृद्ध, आजानुभव, मराठीमध्ये सुद्धा पर्यंत म्हणजे भारत देश कुठपर्यंत आहे, कुठून कुठपर्यंत? आ सेतु हिमाचल। तर आ ब्रह्मभुवनात लोकान, ब्रह्मलोकापर्यंत जेवढेही लोक आहे पुनरावर्तीनः, सगळे पुनरावर्ती आहे, म्हणजे तिथे तुम्ही नेहमी राहू नाही शकत। स्वामीजी म्हणतात की इंद्र लोकामध्ये तुम्ही गेला तर गेल्याबरोबर इंद्र तुम्हाला एक तिकीट दिले, 10 दिवस तुम्ही राहा, त्यानंतर 10 दिवसाची परवानगी आहे। 10 दिवस म्हणा, 10 वर्ष म्हणा, 10,000 वर्ष म्हणा, दीर्घ तिथे म्हटलेलं आहे। खूप मोठ्या म्हणजे बऱ्याच काळापर्यंत तुम्ही राहू शकता, पण परत यावं तर लागेलच। तर अशी ही स्थिती आहे। पण मला जर तुम्ही प्राप्त केलं, देव म्हणतो मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते। पण जर मला तुम्ही प्राप्त केलं तर पुनर्जन्म नाही। आता पहा, याला दुसऱ्या भाषेमध्ये काय सांगू शकतो की जोपर्यंत आपल्यामध्ये जीवभाव आहे, लक्षात घ्या, जीवभाव म्हणजे मी एक इंडिव्हिज्युअल, मी एक व्यक्ती आहे, एक पर्सन आहे, जोपर्यंत जीवत्व त्याला म्हणतात, जोपर्यंत अशी वृत्ती आपल्यामध्ये आहे की अनेकामध्ये मी एक आहे आणि मी चांगले कर्म करणार आहे किंवा वाईट कर्म करणार आहे, मी पापात्मा आहे, पुण्यात्मा आहे, धर्मात्मा आहे, म्हणजे कर्तृत्व संपन्न मी आहे। कर्तृत्व म्हणजे कर्ताभाव, बरं का, मराठीचं कर्तृत्व नाही, मी करणारा आहे ही वृत्ती। खरं म्हणजे करता नाहीये मी, हे चुकीची आहे भावना। आत्मा कधीच करता नाहीये। सत्य ज्ञान काय? मी अकर्ता, अभोक्ता। पण अज्ञानामुळे कर्तृत्व भोक्तृत्व मी स्वतःवर ओढवून घेतलं, यालाच म्हणतात जीवत्व। जोपर्यंत मी आपल्याला जीव मानत आहे तोपर्यंत मग माझ्या कर्माप्रमाणे काय होईल? गती। तया सारिखे भोगणे प्राप्त झाले, मना सज्जना पूर्व संचित केले। तर इथे जेव्हा म्हणतात की मामुपेत्य पुनर्जन्म, म्हणजे त्याचं जीवत्व भंग झालं। नाहम जीव परात्मेती ज्ञातश्चे निर्भयो भवे। आत्मबोधामध्ये शंकराचार्य म्हणतात मी जीव नाहीये, मी परम तत्व आहे, परम चैतन्य, परब्रह्म। जेव्हा असं ज्ञान त्याला होतं तेव्हा तो निर्भय होतो, म्हणजे आता मरणाची भीती नाही, परत जन्माची काही भीती नाही। तर जोपर्यंत जीवत्व आहे, मग अच्छा तुम्ही जर चांगले कर्म केले म्हणजे कर्तृत्व चांगलं आहे तर मग ब्रह्मलोक सुद्धा तुम्हाला मिळू शकतो। उपास किंवा ब्रह्मलोक केव्हा मिळतं माहिती आहे? जेव्हा कर्म आणखीन उपासना चांगली असते। खूप चांगले कर्म केले आणि उपासना खूप केली तर ब्रह्मलोक। असे वेगवेगळे दिलेले। तर नुसते कर्म केले आहे तर मग स्वर्गलोक, आणि चुकीचे कर्म आहे तर नरकलोक। तर कर्म आणि उपासना ज्यांनी केली मग ब्रह्मलोक। अच्छा, आणि ब्रह्मलोकामध्ये असं म्हणतात तिथे चान्सेस आहे, बरं का, मुक्त होण्याचे चान्सेस आहे। म्हणजे असं आहे की ब्रह्मलोकामध्ये
ब्रह्मदेव स्वतः वेदांत शिकवतो असं म्हणतात. हां, पण तिथे सुद्धा असे विद्यार्थी आहे की ते जरा नीट नसतात, मग ते परत खाली येते. तिथपर्यंत तर पोहोचले पण परत तिथे झोपले किंवा लक्ष दिलं नाही, तर मग ब्रह्मलोकामध्ये जाऊन सुद्धा परत नाही. तर ब्रह्मलोकापासून मुक्ती आहे, ब्रह्मप्राप्ती आहे. याला क्रममुक्ती म्हणतात. मनुष्य लोकापासून ब्रह्मलोक आणि ब्रह्मलोकापासून ब्रह्मलोक, ही क्रममुक्ती झाली. आणि मनुष्य लोकांमधून डायरेक्ट जर आपण गेला तर त्याला म्हणतात सद्यमुक्ती. सद्यमुक्ती, सद्य लगेच, सद्यमुक्ती. दोन प्रकारच्या फ्लाईट असतात. एक हॉपिंग फ्लाईट असतात. नाशिकहून सगळ्या हॉपिंग फ्लाईट आहेत, डायरेक्ट नाही. तुम्ही हैदराबादला जा, इकडे जा, मग तिथून पुढे जा. तर इथून उडाला तुम्ही आणि ब्रह्मलोकामध्ये गेला, मग तिथे जर नीट गेला तर मग. म्हणून पहा इथे दिलेलं आहे, तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आलेलं आहे. या श्लोकाचा दुसरा पॅरेग्राफ वाचा. वेदांताने स्वीकारलेल्या क्रममुक्तीचा सिद्धांत म्हणतो की ध्यानासह उपासना कर्म केले असता जीव ब्रह्मलोकात जातो व कल्पांताच्या शेवटी तो परमश्रेष्ठ तत्वामध्ये लीन होतो. ब्रह्मलोकामध्येही जीवाने स्वतःच्या प्रयत्नांनी ब्रह्मदेवाचे सर्व आध्यात्मिक आदेश काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे आणि सतत आत्मविचारातून अज्ञानाशी असलेले सर्व संबंध तोडून तो पूर्ण मुक्ती मिळवण्यास पात्र होतो. तिथे पाहतात. अशा तऱ्हेने जे लोक ब्रह्मलोकापर्यंत पोहोचतात ते सर्वच परमतत्वाच्या एकरूपतेचा आनंद घेतात असे नाही. त्यांच्यापैकी काही जीवांना कल्पांताच्या वेळी परत यावेच लागेल व शिल्लक राहिलेल्या वासनानुसार शरीर धारण करावे लागेल. कळतंय का? म्हणजे अगदी मोक्षाच्या द्वारापर्यंत, दरवाजापर्यंत पोहोच परत असं म्हणतात. ब्रह्मदेवाकडे इंद्र आणखीन विरोचन दोघ जण गेले. विरोचन असुरराट, असुरांचा राजा, असुरांचा, आणि देवतांचा राजा इंद्र. एकदा ब्रह्मदेवांनी घोषणा केली की ज्याला अमर व्हायचंय त्यांनी माझ्याकडे यावं, मी तुम्हाला ती विद्या शिकवीन. तर पहा, देवता आणखीन दानव दोघांचे राजा एकदम तिकडे पळाले. आम्हाला काय अमर व्हायचं, अमर व्हायचं आहे. आता पहा ब्रह्मदेवाची कशी फजिती झाली असेल. दोघं एकमेकाचे शत्रू, आणखीन त्यांना ब्रह्मज्ञान द्यायचं आहे. इंद्र आणखीन विरोध, दोघांना दिलं त्यांनी ज्ञान. पण असुर जो होता, असुरराट, असुरांचा राजा विरोचन, त्याला आत्मा समजलाच नाही. तिथे उपदेश ब्रह्मदेवाने दिला की जो डोळ्यामधून पाहतो तो आत्मा आहे, डोळ्यामध्ये जे दिसतं तो आत्मा आहे. खूप छान उपनिषदामध्ये ती गोष्ट आहे. आणि ज्याला काही अपहत आत्मा, अपहत आत्मा म्हणजे ज्याला कोणतीच दुखापत होत नाही, इजा होत नाही, ज्याला मारू नाही शकत, तो आहे आत्मा, असा उपदेश दिला. आता दोघं विचार करू लागले की काय याचा अर्थ. तर दोघांनी पाण्यामध्ये आपला चेहरा पाहिला असं म्हणतात. आणि विरोचन काय म्हणतो, अरे मला समजला आत्मा म्हणजे काय. जे डोळ्यांनी दिसत आहे किंवा डोळ्यामधून जो पाहत आहे तो आत्मा आहे असं सांगितलंय ब्रह्मदेवानी. तर म्हणे मला काय दिसत आहे, डोळ्यांनी शरीर दिसत आहे. चुकीचं ऍक्च्युली तो समजला. ब्रह्मदेव म्हणाले की डोळ्यामधून जो पाहतो तो आत्मा आहे. पण त्यांनी काय समजलं, डोळ्यातून जे दिसतं तो आत्मा आहे. तर काय दिसत आहे, शरीर. तर मला उपदेश समजला, प्रवचन समजलं, शरीरच आत्मा आहे. मला तर ज्ञान झालं आणि मी जातो. आणि विरोचन गेला, आणखीन तो त्यांनी प्रचार केला की देह एव आत्मा. त्याला चारवाक दर्शन म्हणतात.
पण इंद्राने विचार केला की शरीराला तर दुखापत होते, शरीरावर आघात होतो, आत्म्याचं हे लक्षण याच्यावर लागू होत नाही, असं त्याने विचार केला. मग तो परत गेला ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणाले, हा बरोबर तू विचार केला, अजून इथे थांब, अजून तू सेवा कर, मग तुला मी ज्ञान देईन. मग इंद्राने सेवा केली, भरपूर सेवा केली तिथे अनेक वर्ष, मग त्याला ज्ञान झालं. अर्थ काय आहे, दोघं जण ब्रह्मलोकामध्ये गेले पण दोघांना ब्रह्मज्ञान झालं नाही, इंद्राला झालं. तर इथे म्हणतात ना, काही वासना, काही अशुद्धी किंवा काही कमतरता, त्याच्यामुळे परत खाली येऊ. तर असं हे ब्रह्मलोक म्हणजे सुद्धा शाश्वत मुक्ती नाही. उपासनेच्या द्वारे तुम्ही पोहोचता तिथे, छान आहे, पण काय आहे, पुनरावर्ती न अर्जुन. पण माम उपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. परत त्याचा जन्म. आठवलं, राजकारणामध्ये काय म्हणतात, पुन्हा मी येईन आहे ना, पण आला बरोबर, पुन्हा पुनर्जन्म झाला जणू पुनर्जन्म. अच्छा, आता इथे म्हणतात की हे जे ब्रह्मलोक आहे, हे ब्रह्मलोक कोणाचं लोक आहे, त्यामुळे ब्रह्मदेवाचं. तिथे ब्रह्मदेव राहतो. आणि या ब्रह्मलोकाचं जे आयुष्य आहे, लाईफ आहे, ते खूप आहे. किती आहे त्याचे लाईफ? तर इथे ब्रह्मदेवाचं आयुष्य किती ते सांगितलंय. मग त्याने तुम्हाला कळेल की ब्रह्मलोक किती काळापर्यंत टिकणार आहे. किती काळापर्यंत टिकणार असेल तरी पण काय अशाश्वत आहे, दीर्घकालिक आहे, दीर्घकालिक. कारण त्या ब्रह्मलोकाचा जो राजा आहे ब्रह्मदेव, त्याचं आयुष्य खूप दीर्घ आहे. म्हणजे जरा आयडिया द्या किती आहे त्याचं, दिवस रात्र कॅलेंडर काय त्याचं. तर त्याचं वर्णन आहे. हे आपण श्लोक वाचून पूर्ण करू. सहस्रयुग पर्यंतम अहर्यत् ब्रह्मणो विदुः रात्रिं युगसहस्रान्ताम् देहोरात्रविदो जनाः सहस्रयुगपर्यन्तम् युगसहस्रान्ताम् अहोरात्रविदः. अहो म्हणजे दिवस, अहो म्हणजे घरी जो अहो म्हणतो ते नाही, अहो अह दिवस, रात्री अहोरात्राणी असं म्हणतं ना. त्यामुळे दिवस आणि रात्र जाणणारे अहोरात्रविद, म्हणजे ज्यांनी काळाचा अभ्यास केलेला आहे, ते काय म्हणतात की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे किती काळ आणि त्याचं एक रात्र म्हणजे किती. तर म्हणे सहस्र युग पर्यंतम अहर यत ब्रह्मण. 1000 युग जेव्हा 1000 युगाचा जो काळावधी तो जेव्हा लोटतो तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 वेळा युग. अच्छा, युग किती आहे? 4 युग आहे. सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग. आणि कलियुगामध्ये 4,32,000 वर्ष. द्वापर मध्ये दुप्पट 8,64,000. त्रेतामध्ये तिप्पट 4,32,000. 3 किती होईल? 12,72,000.
घरी जा, घरी जाऊन तुम्ही करा. पण इथे दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये 12,96,000 पुढच्या पानावर खाली टीप तळटीप. तर असं म्हणतात हे सगळं एकूण एक महायुगामध्ये 43 लक्ष वर्ष होतात एक महायुगामध्ये. आणि याला तुम्ही गुणाकारा 1000. 1000 वेळा हा महायुग जेव्हा जातो तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणि याप्रमाणे ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्ष आहे. हा तेवढीच राहतात. पण मी एकदम सांगितलं आयुष्य त्याचं. तर 1000 दिवस आणि 1000 रात्र आणि त्याला 100 वर्षांनी गुण करू. म्हणजे किती आहे, किती शून्य होती. म्हणजे इतकं दीर्घ डोकं फिरायला लागलं एवढं आहे. अच्छा, एवढं असून सुद्धा ब्रह्मदेवाला वाटतं माझं आयुष्यभर कमी आहे. तर इथे जे सांगितलंय ते आता आपण पुढे पाहू की ब्रह्मदेव जरी इतका दीर्घ काळापर्यंत जगतो तरी परिच्छिन्न आहे, काळामध्ये मर्यादित आहे. ते मुख्य आहे. म्हणून ब्रह्मलोकामध्ये जाण्यापेक्षा ब्रह्मज्ञानाला तुम्ही प्राप्त करा. एक आहे ब्रह्मलोक, एक आहे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान म्हणजे कालातीत. ठीक आहे, चला आता इथे मी थांबतो. आणखी पुढे आता 9 जानेवारीपासून आपण पुढचं करू. ठीक आहे, 9 जानेवारीला पुढे करू. हो बोलले. आरती श्री चिन्मय सद्गुरु की दिव्य रूप मूर्ति करुणा की. आरती सद्गुरु की चरणों में उनके शांति समाए. शरणागत की भ्रांति मिटाए. पाप ताप संताप हरण की. आरती श्री चिन्मय सद्गुरु की. आरती सद्गुरु की. वेद उपनिषद गीता को गाया. धर्म सनातन फिर से जगाया. शुद्ध नीति प्रीति शंकर की. आरती श्री चिन्मय सद्गुरु की. आरती सद्गुरु की. सिद्धवाणी की तपोभूमि में नित्य विराजे गुरु हमारे. भक्त हृदय आनंद स्रोत की. आरती श्री चिन्मय सद्गुरु की. आरती सद्गुरु की. आरती श्री चिन्मय सद्गुरु की. दिव्य रूप मूर्ति करुणा.